तर मित्रांनो, फायनली माझ्याकडे हे पुस्तक आलेलं आहे व्हाया इंडियन पोस्ट. हे पुस्तक मी 1 महिन्यापूर्वी ऑर्डर केलं होतं आणि 1 महिन्यानंतर मला हे पुस्तक मिळालेलं आहे, ते म्हणजे आज. आणि याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे. हे पुस्तक आज आपण ओपन करणार आहोत, पण त्यापूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करतो, ठीक आहे. या पुस्तकाला ऑर्डर करून मला 1 महिना झालेला आहे आणि पूर्ण 1 महिन्यानंतर हे उशिरा माझ्याकडे पोहोचलेलं आहे. आणि याच्या मागे कारण असं आहे की हे पुस्तक प्रकाशन होण्यापूर्वीच या पुस्तकाच्या जवळपास 100, 200, 500, 1000 नाही तर 1,00,000 प्रतींची प्री बुकिंग झालेली होती. तर या प्री बुकिंग मध्येच मी 1 महिन्यापूर्वी या पुस्तकाला ऑर्डर केलं आणि हे पुस्तक आता माझ्याकडे आलेलं आहे. कारण हे पुस्तक साधं सुधं पुस्तक नाहीये. हे पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या काळजाचा ठाव घेणारं पुस्तक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक कायद्याची पायमल्ली करू पाहतात त्यांच्या काळजात धसका निर्माण करणारं पुस्तक आहे. तर बघूया ते पुस्तक कोणतं आहे. आपण याची ओपनिंग करणार आहोत. मोस्टली पुस्तकाची पॅकिंग ओपन करताना वरून स्पेस नाहीये, बाजूने स्पेस आहे, त्यामुळे तुम्ही कात्रीचा उपयोग करून या बाजूने फाडू शकता. पण वरून जर कात्रीने फाडायचा प्रयत्न केला तर पुस्तक डॅमेज होऊ शकतं. मग वाचताना नवीन पुस्तकाचा फील येणार नाही. त्यामुळे मी हातानेच हे पुस्तक ओपन करणार आहे. पॅकिंगच्या आतमध्ये अजून एक पॅकिंग आहे. याने पुस्तक सेफ राहतं. मित्रांनो, IAS ऑफिसर तुकाराम मुंढे सर यांच्या आयुष्यावर आधारित असलेलं हे पुस्तक तुकाराम हे आज माझ्याकडे पार्सल मार्फत आलेलं आहे. यापूर्वी सुद्धा मी हे प्रत्यक्षात ज्यावेळेस तुकाराम पुस्तकाचं प्रकाशन सोहळा होत होता त्या ठिकाणी जाऊन हे पुस्तक मी खरेदी करून आलेलो आहे. त्यामुळे माझ्याकडे आता ही दुसरी प्रत झालेली आहे पुस्तकाची. पुस्तक प्रकाशन केलेलं आहे न्यू एरा पब्लिशिंग हाऊसने आणि या पुस्तकाचे लेखक आहेत शफी पठाण सर. शफी पठाण सरांचं हे पहिलंच पुस्तक आहे, परंतु वाचताना असं वाटत नाही की या सरांचं पहिलंच पुस्तक आहे म्हणून. कारण सरांनी एकदम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने म्हणजे सामान्य वाचकाला देखील कळेल अशा भाषेत हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तक वाचताना कुठेच बोर होत नाही. पुस्तकाची पेज क्वालिटी तुम्ही बघू शकता. म्हणजे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे पेज यामध्ये वापरलेले आहेत. फॉन्ट साईज सुद्धा चांगले आहेत पुस्तकातले. म्हणजे वाचताना डोळ्याला त्रास होत नाही, डोळ्यावर ताण वगैरे पडत नाही. थोडंसं स्पष्ट अक्षर आहे, म्हणजे वाचताना प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. आणि पुस्तकाचे पेजेस आहेत एकूण 214. या पुस्तकामध्ये मला एक बुकमार्क सुद्धा मिळालेलं आहे आणि एक वाचकांसाठी पत्र. जर तुम्ही नेहमीचे वाचक असाल आणि तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तर तुम्ही 2 दिवसात हे पुस्तक वाचून पूर्ण करू शकता. आणि जर तुम्ही नेहमीचे वाचक नसाल किंवा तुम्हाला वाचनाची सवय नसेल तर तुम्हाला कमीत कमी 1 आठवडा हे पुस्तक वाचायला लागू शकतो. पुस्तक अतिशय दर्जेदार आहे. या पुस्तकाचा रिव्ह्यू सुद्धा मी याच युट्यूब चॅनलला टाकलेला आहे. पुस्तकाचा रिव्ह्यू जर बघायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि मला वाटतं की हा या पुस्तकाचा पहिलाच भाग आहे, कारण यामध्ये फक्त सरांची ज्यावेळेस UPSC मधून सिलेक्शन होते तिथपर्यंतची कहाणी सांगण्यात आलेली आहे. कदाचित शफी पठाण सर अजून त्या पुढची कहाणी आपल्या समोर आणू शकतात. ते भविष्यात बघूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हे पुस्तक नक्की वाचा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.